हॅलो नमस्कार, मी दिव्या कुकदे पुन्हा एकदा सर्वांचे खूप सारे स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओ बघून तुम्हाला असं वाटत असेल की कुठं चाललेले आहेत, तर शाळा आहे, तर ऑब्व्हियसली आम्ही शाळेतच चाललो आहोत। तर हो, आम्ही आलेलो आहोत शाळेमध्ये आणि शाळेमध्ये येण्याचं कारण असं आहे की शचीचं आम्हाला ॲडमिशन करायचं आहे आणि आज आहे वसंत पंचमी। वसंत पंचमी म्हणजे बुद्धी आणि विद्याची देवी सरस्वती माता, सरस्वती देवीचा जन्मोत्सव असतो वसंत पंचमीला। त्यानिमित्ताने विद्यार्थी आणि कलाकारांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा असतो। म्हणून आनंदी किड्स स्कूल इथल्या शिक्षकांनी विचार केला की या शुभमुहूर्तावरच आपण आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं ॲडमिशनला प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करूया। म्हणून त्यांनी वसंत पंचमीचा दिवस निवडला आणि त्या दिवशी त्यांनी ॲडमिशनला म्हणजेच प्रवेश प्रक्रियेला सुरुवात केली। तर जेवढेही नर्सरीचे KG1 KG2 जे म्हणजे पहिलीपर्यंतचे जे विद्यार्थी होते त्यांचं ते ॲडमिशन ते आज घेणार होते। तर त्यांनी आम्हाला 2 दिवस आधी कॉल केला की वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही सकाळी 9 वाजेपर्यंत येऊन जा, 9 वाजेनंतर ॲडमिशन प्रक्रिया जे आहे ते सुरू होणार आहे। म्हणून मी आज सकाळी लवकर घरचे वगैरे कामं आवरून घेतले आणि शची, मी आणि शचीचे बाबा आम्ही तिघं इथं आनंदी किड्स स्कूलमध्ये आलेलो आहोत। येताबरोबरच बाहेर विद्यार्थ्यांचं जेवण वगैरे चालू होतं, कारण आम्हाला यायला उशीर झाला होता, 10 वाजून गेले होते, त्यांनी 9चाच टाईम दिलेला होता। तर 10 वाजले होते, तर विद्यार्थ्यांचं छान प्रकारे ते यांची मस्त रांगाच्या रांगा बसून ते जेवण करत होते। त्यांनी टिफिन वगैरे ओपन केला होता आणि त्यांचे जेवण चालू होते आणि 3rd फ्लोअरवर त्यांचं ॲडमिशन प्रक्रिया सुरू होती। तर आम्ही तिथं आलोत। तिथं आलं तर बाहेरच छान प्रकारे सरस्वती मातेची त्यांनी रांगोळी काढलेली होती, ती आम्ही बघितली। त्यानंतर आतमध्ये म्हणजे रूममध्ये जेव्हा आम्ही एंटर झालो तर तिथं छान प्रकारे देवी म्हणजेच माता सरस्वतीची त्यांनी मूर्ती ठेवलेली होती आणि सोबतच जो बोर्ड होता, बोर्डवरती श्लोक वगैरे असं लिहिलेलं होतं, तेही आम्ही बघितलं। मग तिथलं आनंदी मस्त वातावरण वाटत होतं तिथं आणि 3rd फ्लोअरवरून बाकी खालचं वातावरणही खूप छान दिसत होतं। आणि शचीची धावपळ चालू होती, ते ग्राउंडवर जरा यायची, तर तिचं चालू होतं आई चल न खाले चल न खाले। पण आमचं ॲडमिशन बाकी होतं, त्यामुळे मी तिला म्हटलं थांब थोडा वेळ इथंच खेळ, नंतर आपण जाऊ। तर म्हणून आम्ही थोडा वेळ तिथंच थांबलो, आधी देवीची पूजा वगैरे करून घेतली, सर्वांशी गप्पा गोष्टी केल्या। आमच्यासोबतच बाकीही पालक वगैरे त्यांच्या मुलांना घेऊन आलेलेच होते ॲडमिशनसाठी। तर मग त्यांच्यासोबत काही गप्पा गोष्टी केल्यानंतर एकापाठोपाठ एक नंबर लागत गेला आणि फायनली आमचाही तिथं नंबर आला। आमचा नंबर येईपर्यंत शचीने खूप गडबड केली, तिची धाव चालू होती ते खाली जायची आणि भीती होती की पडेल वगैरे हे ते। पण तिथले शिक्षक लोक वगैरे काही ज्या टीचर्स वगैरे होत्या ते तिच्यावर लक्ष ठेवून होत्याच की मुलं इकडे तिकडे जायला नको म्हणून। सोबतच मुलांना बिस्किट वगैरे हे ते आवडतं, म्हणून ते मुलांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांना खेळणं वगैरे किंवा बिस्किट वगैरे खायला देत होते। सोबतच ते जसे खेळतील तसेही त्यांना खेळू देत होते। तर शचीचं सुरू होतं चेअरसोबत खेळणं, कारण तिथं सर्व ठिकाणी चेअर्स ठेवलेल्या होत्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना बसायला। तर शचीला बसायला चेअर दिली, तर तिला चेअरवर बसायचं नव्हतं, चेअर घेऊन ते चेअरसोबत खेळायला लागली। तिच्यासोबत बाकी तिथं ते स्टुडंट होते तिच्यासोबतचेच, तेही तेच करत होते, तेही चेअरसोबत खेळत होते, कोणी त्यावर झोपत होतं तर कोणी तिला इकडे तिकडे घेऊन जात होतं। फायनली गडबड करता करता आमचा नंबर आला आणि आता शचीचं ॲडमिशनला जे डॉक्युमेंटली प्रोसेस राहते ते करायला आम्ही सुरुवात केली। पूर्ण डॉक्युमेंटची प्रोसेस आम्ही थोड्या वेळातच कंप्लीट केली। सोबतच त्यांनी काही माहिती वगैरे दिली त्यांच्या शाळेची, सोबतच काही जे प्रोग्राम वगैरे होतील वगैरे त्यांची पूर्ण त्यांनी शॉर्टकटमध्ये माहिती दिली, कारण याही आधी आम्ही आलेलो होतो आणि पुढेही खूपच आमच्या मागे नंबर लागलेले होते ॲडमिशनसाठी। त्यासाठी त्यांनी जास्त वेळ न घेता थोड्याच वेळात जे आहे ते आमचं ॲडमिशन वगैरे करून घेतलं। ॲडमिशन झाल्यानंतर त्यांनी छान असं विद्यार्थ्यांना गिफ्टही ठेवलेलं होतं। तर मग ते गिफ्ट घेण्यासाठी आम्ही तिथं आलो, तर सर्व जे विद्यार्थी तिथं आलेले होते त्या सर्वांना त्यांनी ते गिफ्ट दिलेलं होतं। शचीला गिफ्ट घेऊन खूपच आनंद झाला आणि तिथंच तिची उत्सुकता वाढली की आता या गिफ्टमध्ये काय असेल। पण थोडंसं तिला धीर ठेवला आणि तिला घेऊन आम्ही ग्राउंडवरती आलो। तर तेवढ्या वेळात ती विसरली की आपल्याला गिफ्ट भेटलेलं आहे आणि ती ग्राउंडवर पडायला सुटली आणि तिला किती वेळचं तेच हवं होतं की ग्राउंडवर कधी आपण येतो आणि कधी आपण खेळतो। तर ग्राउंडवर विद्यार्थ्यांसाठी खेळायला त्यांनी वेगवेगळे ऑप्शन ठेवलेले होते। तर मग तिचं सुरू झालं हे खेळू की ते खेळू, घसरगुंडी खेळू की हे खेळू ते खेळू ते खेळू, असं करता करता ती सर्व ग्राउंडवर फिरली आणि सर्व गोष्टी एन्जॉय केल्या। आणि ऊनही खूप झालं होतं आणि शचीच्या बाबांनाही उशीर होत होता बाकी गोष्टींना त्यांच्या, त्यामुळे आम्हाला तिथं त्यांनी जास्त वेळ थांबू दिलं नाही। थोड्याच वेळात आम्ही शचीला तिथून धावतं घेतलं, म्हटलं चल बडा बस झालं, आता ऊन होतं आहे घरी जायचं आहे आपल्याला, म्हणून तिथून आम्ही धावतच
निघालो आणि घराकडे आलोत. घरी आल्याबरोबरच शचीचं सुरू झालं, मला जे गिफ्ट भेटलं आहे याच्यामध्ये काय दाखव, मला खोलू दे, मला खोलू दे. मग काय तिच्याजवळ दिलं आणि लवकरच तिने ते गिफ्ट्स ओपन केलं. थोडीशी तिला धीर नव्हती आणि तिची उत्सुकताही तेवढीच होती. आणि बॉटल दिसताबरोबर तर बाईची उत्सुकता जास्तच वाढली. आता दुसरं काय दुसरं काय असं बघायला पूर्ण गिफ्ट ओपन केलं तर त्यामध्ये तिला एक वॉटर बॉटल आणि छान असा टिफिन भेटला. तर टिफिन आणि बॉटल दोघंही खूप छान आहे, क्वालिटीही खूप छान आहे आणि खरंच मुलांच्या मनाने एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे शाळेत जायचं आहे तर हे एक टेन्शन गेलं, बॉटल घ्यायची गरज नाही आणि टिफिनही घ्यायची गरज नाही आणि क्वालिटीही छान आहे. टिफिनचीही क्वालिटी छान आहे आणि बॉटलची क्वालिटी छान आहे. आणि जेव्हा मी ते बघितलं तेव्हा शची सुरू झालं, नाही माझं आहे हे मला भेटलं, मला शाळेत जायचं आहे, आता मी शाळेत जाणार आहे, यामध्ये मी भाजी पोळी असं घेऊन जाईल तसं घेऊन जाईल असं तिचं. खरंच मुलांचं वेगळंच असतं, एक वेगळ्या जुने ते रमून जात असतात आणि तसंच तिचं झालं. ते बघून हे माझं आहे, मी हे करेल ते करेल ते करेल, तर बापा बापा एवढं होतं ना की विचारही करता येत नव्हतं. आणि एवढं मी शूट केलं पण तिचा व्हॉईसही ठेवला नाही कारण खूप बडबड करत होती आणि त्याच्या व्यतिरिक्त बाहेरचा व्हॉईस खूप येत होता म्हणून तिचा रिअल व्हॉईस मी यामध्ये घेतलेला नाही आहे. आणि हे बघा आपणही बघू शकतात बॉटल आणि टिफिन किती छान आहे. ते झालं त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं, मी आवरलं आणि शचीला झोपू घातलं. शची झोपली आणि आता मी आलेली हे काकाकडे. तर हे माझ्या काकाचं घर आहे, इथं मी आलेली हे यायचं कारण असं की आमचं जे शची सोलरचं काम चालू आहे त्याचं जे मटेरियल वगैरे आहे ते आज आलेलं आहे. ते खूप सारं मटेरियल आहे ना, आमच्या इथं ग्राउंड वगैरे नाही आहे त्यामुळे सर्व मटेरियल आम्ही काकाच्या या शेजारी ग्राउंड आहे खूप सारं मोठं काकाचं, तर आम्ही तिथं काकाच्या घरी आमचं सर्व जो मटेरियल आहे ते तिथं उतरवलं आहे. तर तेच मटेरियल तिथं उतरवणं चालू होतं म्हणून मी ही मटेरियल बघायला आलेली आहे. आणि मटेरियल उतरवून आजच दुसरं ठिकाणी पार्सल करायचं आहे. म्हणजे हे जे सर्व मटेरियल होतं ते 2 वेगवेगळ्या ठिकाणी पार्सल करायचं होतं, तर ते वेगळं आणि आता सध्या आलेलं आहे. म्हणजे खूप गडबडच होती. तर सर्व आवरण आमचं चालू होतं. आधी आलेलं मटेरियल सर्व उतरवून घेतलं, त्यानंतर थोड्याच वेळात जे दुसरी गाडी बोलवली आणि त्यामध्ये दुसऱ्या ठिकाणी जे मटेरियल पाठवायचं होतं ते यातून त्यामध्ये भरण्यात आलं आणि तिकडे दुसरीकडे पाठवण्यात आलं. आणि माझं चालू होतं काकांच्या घराची काही इकडे तिकडे फेरफटका मारला कारण काकांच्या घरी काकांनी आत्ताच छान प्रकारे कलरिंग वगैरे केलेलं आहे. त्यांनी रिनोव्हेशन करून घेतलं त्यांचा हॉल आणि त्यांचं गार्डनही खूप छान आहे. तर मी गार्डनमध्येही छान प्रकारे फेरफटका मारला आणि एवढ्यातच शुभम बहिरमला वगैरे गेलेला होता, तर तिथून तो छान असं भाजी बनवण्यासाठी मी त्यांनी मडकं घेऊन आलेलं आहे. तर ते मडकं बघून मला खूपच आवडलं आणि त्यावरती जे झाकण होतं तेच जास्त आवडलं. असं वाटतं तू लगेच काही तावा वगैरेच ठेवलेला आहे की काय त्यावरती, आणि खूप जाड वगैरे येतो आणि क्वालिटी खूप छान आहे त्याची. तर ते वगैरे बघितले, काही काकूसोबत गप्पा गोष्टी केल्या आणि तेवढ्यातच यश आला आणि यशने छान प्रकारे चहा केला आणि त्याला शूट वगैरे आवडत नाही, करू नको म्हणतो म्हणून मी त्याचा शूट वगैरे घेतला नाही. बाकी त्याने चहा खूप छान केलेला होता, त्याने मस्त आम्हाला चहा वगैरे दिला आणि ते झाल्यानंतर मग आम्ही शचीचे बाबा आम्ही सर्व आमचं मटेरियल वगैरे गाड्यांमध्ये भरून ते पाठवून दिलं आणि संध्याकाळी घरी आलो होतो. पूर्ण वेळ आमचा तिकडेच गेला. घरी आले तर नेमकी शची उठलेली होती. शची उठली त्यानंतर मग मीही संध्याकाळचे माझे कामं आवरून घेतले आणि छान प्रकारे स्वयंपाक वगैरे केला कारण माझे जे सासरे आहेत ते लवकरच घरी येत असत, त्यांना जेवायला लवकर लागतं म्हणून मी आधी स्वयंपाक करून घेतला. आणि आज आम्हाला हळदी कुंकाचंही आमंत्रण होतं, तर 2-3 ठिकाणचं हळदी कुंकाचं आमंत्रण होतं, तिथंही जायचं होतं म्हणून घरचे कामं आवरून निवांत हळदी कुंकासाठी मी शची आणि शचीची आजी म्हणजेच माझ्या सासूबाई आम्ही 3 जण निघालोत. मस्त छान प्रकारे मी रेडी झाले आणि 2-3 ठिकाणी जिथं बोलवलेलं होतं तिथं आम्ही गेलो. सर्वात आधी आमच्या म्हणजे आम्ही जिथं राहतो त्याच्या माझ्या घराच्या मागेचे एका ठिकाणी बोलवलं होतं आणि तिथं गेलो. त्यानंतर आमच्या गल्लीतच एक ताई आहे त्यांच्याकडे जायचं होतं, तिथं गेलो आणि त्या ताईच्या घरीनं त्यांच्या सासूंची वगैरे खूप सारी पितळीची भांडी आहेत. आणि मेन मला एक वेगळं बघायला मिळालं कारण मी आतापर्यंत तांब्याचंच गंगाळ बघितलेलं होतं, पण त्यांच्या घरी मला पितळचंही गंगाळ बघायला मिळालं, तर मला ते खूपच आवडलं. आणि त्या दोघी जावा बहिणीचं आहे, तर एकीचं पितळचं आणि एकीचं तांब्याचं असं गंगाळ होतं त्यांच्या घरी. खरंच खूप छान होतं आणि क्वालिटी खूप छान होती. मला असं वाटत होतं घेऊनच यावं, पण कसं दुसऱ्याचं आहे ना घेता नाही येत होतं, पण खरंच खूप मस्त दिसायला होतं ना, म्हणजे दणकट होतं, खूप छान होतं. ते आम्ही बघितले भांडे आणि मला तसंही तांब्या पितळच्या गोष्टींची खूप आवड आहे, तर मी ते बघितले आणि थोडंफार मनाला आवर घातलं आणि तिथून लवकरच मी निघाले. आणि नंतर आम्हाला जिथं
बोलवलं होतं ते म्हणजे गावंडे काकूकडे आम्हाला जायचं होतं आणि आमच्या घरापासून त्यांचं घर खूप लांब आहे. तर मग चालत चालत तसंच आम्ही आलो. शची ही आमच्यासोबत होती. रस्त्याने आम्हाला त्यांच्या घराकडे जाताना गजानन महाराजांचं मंदिर लागतं. तर मंदिरामध्ये आम्ही आलो. मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांच्या घरी पोचलो. घरी पोचल्यानंतरच ते सेकंड फ्लोअरवर आता फर्स्ट फ्लोअरवर त्यांच्या इथं वॉटर प्युरिफायर आहे तर त्यांचं काम राहतं. तर खाली पूर्ण तेच आहे त्यामुळे ते सेकंड फ्लोअरवर राहत असतात. आम्ही सेकंड फ्लोअरवर पोचलो. त्यांच्या घरी पोचल्यानंतर त्यांनी बाहेर खूप छान अशी रांगोळी काढलेली होती. रांगोळी खरंच खूप मनमोहक होती. रांगोळी वगैरे बघितली. नंतर तिथंच छान असा झोपाळाही आहे. तर त्यावरती शची खेळण्यात गुंग झाली आणि इथं एवढ्या वेळातच आम्ही आतमध्ये गेलो. तर तिथं ज्या गावंडे काकूची सून आहेत म्हणजे वर्षा वगैरे तर वर्षांनी आमची ओटी वगैरे भरली, वाणं वगैरे दिले, हळदी कुंकू केलं. नंतर गावंडे काकूंनीही आम्हा दोघी सासूनांना हळदी कुंकू केलं आणि वाण वगैरे दिलं. त्यानंतर आता इथं आमचा शेवटचा स्टॉप होता. आता आम्ही गप्पा गोष्टीमध्ये रंगलोत आणि काही फोटोशूट वगैरे सोबतच काही व्हिडिओ वगैरे हे काढले आणि गप्पा गोष्टी सुरू झाल्या. कारण माहिती होतं आता घरून स्वयंपाक वगैरे तर करूनच आलेलं होतं. घरी जाऊन फक्त जेवणच करायचं आहे. निवांत बसून आम्ही शांत मस्त गप्पा गोष्टी चालू होत्या. इकडच्या तिकडच्या गोष्टी काही हे ते असं सुरू होतं आणि शचीही खेळण्यात रमलेली होती. पण शची असं काही करायला असं वाटलं नव्हतं. कारण असं वाटलं घरी ती करते, घरी रांगोळी वगैरे पुसून काढत असते तर आपलं घर आहे, दुसऱ्याच्या घरी कशाला करायला असं आम्हाला वाटलं. पण आमच्या गप्पा गोष्टीमध्ये आम्ही एवढे रमलो आणि शची खेळण्यामध्ये असं वाटलं की बाहेर खेळत आहे, झोपड्यासोबत खेळत आहे, असं करत आहे तसं करत आहे. पण तिने खेळता खेळता रांगोळी जवळ गेली आणि एवढी छान आपण ही व्हिडिओमध्ये बघू शकतात किती छान अशी रांगोळी होती. ते पूर्ण रांगोळी तिने पुसून टाकली आणि पुसूनही नाही टाकली, पूर्ण रांगोळी जमा केली आणि ती जमा घेऊन हातामध्ये गेली आणि झाडांवर फेकली. सोबतच पूर्ण त्यांच्या तिथं जेवढा फ्लोअर होता त्या फ्लोअरवर फेकली आणि तिथं सुरू होतं हॅप्पी होली करणं आणि तेही पूर्ण त्या कलरने भरून गेली. शेवटी तिला नेलं आणि कितीही म्हटलं ना तर खरंच खूप मन दुखतं. माझी ही रांगोळी असते ना माझं मन दुखलंच असतं. एवढी छान रांगोळी होती ना असं वाटत होतं का हे 2-3 दिवस तिला अशीच राहू देते जोपर्यंत ते खराब होणार नाही. पण शचीने तिला 5-10 मिनटंही ठेवली नाही. म्हणजे आम्ही तिथं गेलो आणि गेल्याच्या अर्ध्या तासातच तिनं तिथं रांगोळीचं पूर्ण नायनाट केला, पूर्ण रांगोळी जमा करून टाकली. नंतर तिला छान प्रकारे फ्रेश वगैरे केलं आणि त्यानंतर मग तिला बाहेर जाऊच दिलं नाही. आम्ही आतमध्येच थांबलो, थोड्या वेळ गप्पा गोष्टी केल्या, काही उखाणे वगैरे आमचा कार्यक्रम झाला. खरंच घरातून थोडंसं बाहेर आलं, मैत्रिणीमध्ये टाईम कुठं निघून जातो ना काहीच कळत नाही. आणि आजही आमचं तसंच झालं, थोडंसं बाहेर आलं की थोडंही फ्रेश वाटत असतं. तेच आम्ही केलं. काळ्या साडीवर हलव्याचे दागिने दिसतात शोभून, काळ्या साडीवर हलव्याचे दागिने दिसतात शोभून, चेतनरावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखून. शालुद्याने साहेब तास नेसताना चला तर मैत्रिणींनो, कार्यक्रम संपला आणि आता पोचली मी घरी. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटे तुमच्यासोबत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.